आज धरतायत त्याचं प्रतिबिंब या भाषणात होतं. बरोबर आहे. आपण असं म्हणतो की येणारं शतक हे भारताचं आहे, कारण त्या आपल्या भारतासारख्या देशामध्ये तरुणांचं जे एकूणच आत्ता वय आहे आणि त्यांचं लोकसंख्येमधलं प्रमाण आहे, हे सगळ्या जगामध्ये तरुण हे भारतामध्ये जास्ती आहेत. तर अशा आपल्या या देशातील तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी नशामुक्त भारत ही चळवळ एक सामूहिक जबाबदारी म्हणून राबवावी लागेल, असंही पंतप्रधानांनी उल्लेख केला. तर याची पार्श्वभूमी आणि गंभीरता आपल्याला कशी सांगता येईल? खरं तर भारतातल्या युवकांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढवण्यासाठी काही विशिष्ट परकीय शक्ती काम करतायत का असाही संशय घेतला जातोय. काय होतंय की अफूचा व्यापार असेल, गांजाचा व्यापार असेल, यामुळे तरुणाईचं त्यांच्या आरोग्याचं ज्या प्रमाणात नुकसान होत आहे तिकडे सरकारनी लक्ष देणं हे खरं तर एक आगळं वेगळं पाऊल आहे, आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. त्यासाठी पंतप्रधान आज नशामुक्त भारताचा संकल्प त्यांनी जो केलेला आहे त्याचं उदाहरण देत देशाच्या युवकांना साथ घालत होते. माझं वारंवार म्हणणं आहे की आजचं भाषण हे युवक केंद्रित होतं आणि त्यामुळे त्या युवकांच्या समस्या काय आहेत, त्यांच्यात काय विकृती शिरू पाहत आहेत याचं कुठेतरी एक अत्यंत वडीलधारा आणि कुटुंब प्रमुख म्हणून पंतप्रधान या नात्यानं मोदींनी उल्लेखही केला आणि ते कशा रीतीने ॲड्रेस करता येईल त्याकडे लक्षही दिलं. बरोबर. एकूणच